नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज बनवते मी नारळी भात. तर इथं ओला नारळ एक फोडून घेतलाय. त्यातला थोडासा मी किसून घेतलेला आहे इकडे साईडला. इथं थोडेसे बदाम घेतलेत. 1 वाटी तांदूळ घेतले. आपल्याला भात घरात गोड भात किती खाते ते त्याच्या अंदाजाने 1 वाटी 2 वाटी तांदूळ घ्यायचे. तर मी 1 वाटी तांदूळ घेतलेत. थोडीशी साखर घेतली. साखर आपल्याला गोडीवर अंदाजावर साखर तुम्ही टाका. तर आता आपण हे भात करायला सुरू करूया. तर मी इथे 2 चमचे साजूक तूप टाकून घेते. आपण तुपावर हे नारळ आणि बदाम भाजून घेणार आहोत. तर सुरुवातीला मी 2 चमचे टाकले. तर आता ही बदामचे काप करून घेतलेले आहेत. हे बदामचे काप टाकून घेतलेले. ही विलायची आणि जायफळ आपण नंतर वापरणार आहोत. आता हे जे ओलं खोबरं आहे ते सगळं खोबरं मी यात टाकून घेते. तर आता ह्याला थोडंसं लालसर होऊस्तर आपल्याला तुपावर भाजून घ्यायचंय. तर बघा बदाम आणि ओला नारळ खोबऱ्याचे घेतलेले आहे आपण, ते छान असं लालसर झालेलं आहे. तर आता ह्यात मी पाणी ओतून घेणार आहे. तर ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतले तर त्याच वाटीनं पाणी ओतायचं आहे. तर हे तांदूळ तोपर्यंत मी पाण्यामध्ये टाकते, म्हणजे ह्या वाटीनं आपल्याला पाणी ओतायला येतंय. तर मी इथं 3 वाट्या पाणी ओतून घेणार आहे. जास्त मोकळा पण नको आहे, थोडासा मऊ झाला पाहिजे म्हणून मी. आणि जास्त तुम्हाला मोकळा भात करायचा असेल तर 2.5 वाट्या पाणी ओतलं तरी चालतंय. तर त्या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. पाणी ओतून घेतलंय, पाण्याला उकळी यायची तोपर्यंत मी थोडंसं मीठ टाकून घेते. आणि इकडे जे आपण तांदूळ टाकलेले आहेत हे पण तांदूळ छान असं 2 पाण्यानं धुवून घेते ह्याला पण स्वच्छ. तर पाण्याला उकळी आलेली आहे. तांदूळ धुवून घेतलेले मी हे तांदूळ पाण्यामध्ये टाकून घेते. गोडाचा जरी पदार्थ असला तर त्याला मीठ लागते, थोडंसं मीठ टाकाच. मी ह्यात विलायची आणि जायफळ बारीक करून घेतलेली टाकते. छान असं मस्तपैकी आता ही भात शिजवून घ्यायचा आहे. जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत गॅस फुल ठेवणार आहे. ज्यावेळेस पाणी ह्यातलं कमी होईल त्यावेळेस आपण गॅस बारीक करूया. तर बघा भातातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे. आता मी साखर टाकते. का तर अगोदर साखर टाकली का तर भात चिकट होतो आणि छान शिजत नाही. म्हणून अगोदर मी भात छान असा शिजवून घेतलाय, म्हणजे ह्यातलं पाणी आटलेलं आहे. आता मी साखर टाकते. साखरेनं अजून ओलसरपणा ह्याला येतोय, अजूनही चिकट होते भात. आता तर बघा छान असा भात मी मिक्स करून घेतलेला आहे. आता हे आपण साखर टाकली त्याचा जरा ओलसरपणा झालेला आहे. तर ती पण आता आटला जातोय. 1-2 मिनिटं भात झाकून ठेवते गॅस बारीक करून. तर बघा छान असा मस्तपैकी भात शिजलेला आहे. तर ही नारळी भात आज तयार झालेला आहे. मऊ पण झालाय आणि शिजलाय पण छान. मी एका प्लेट मध्ये ह्याला काढून घेते. तर आता येत्या नारळी पौर्णिमेला तुम्ही पण अशा प्रकारे नक्कीच करून बघा. तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने नारळी भात मी आज बनवलाय आणि गोड पण आहे. ज्या वेळेस आपण जेवण करतो त्यावेळेस यात थोडंसं दूध ओतून खायला घ्यायचं, म्हणजे एकदम टेस्टी असा हे भात लागतो. तर येत्या नारळी पौर्णिमेला नक्कीच तुम्ही हे करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.